काय म्हणे? काय डी मोनी मोनी मोडी मोडी जुन्या नोटा मोडीत टाका. मोनिटायझेशन नाही, मोनिटायझेशन आणि डिमॉनिटायझेशन. तेच ते. इकडे घोषणा केली आणि स्वतः गेले जपानला निघून. आतापर्यंत दारूबंदी ऐकली होती, जमावबंदी ऐकली होती, नसबंदी सुद्धा ऐकली होती, भाषणबंदी म्हणजे ओठबंदी ऐकली होती, पण ही नोटबंदी पहिल्यांदाच ऐकली हो. अगं असू दे गाई, आपल्याला काय त्याचं. इतकी लांबच्या प्रवासाहून आलोय आपण, जा ना जरा आराम करूया ना आपण. काही आहे आराम कर ना. आराम काय करतेस? इथे मी माझे भाऊबीजेचे पैसे ठेवले होते, काही सापडत नाहीये. काय साड्यांच्या गळ्यात भाऊबीजेचे पैसे? आणि आम्हाला मारे सांगायची माझ्या भाऊबीजेच्या पैशात वर घालून मी हे पिंप घेतलं, माझ्या भाऊबीजेच्या पैशात वर घालून हा सोफा घेतला. ते सगळं मी तुम्हाला असं सांगत होते. खरं तर तुमच्या बाबांच्या पैशातूनच सगळं घेतलं होतं. छान. म्हणजे अशी किती वर्षांची भाऊबीज जमवली असेल इथे? खूप वर्षांची, पण गेली कुठे पाकिटं सगळी, काही सापडत नाही. अगं शांतपणे शोधती. अरे, आणि ते ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध यात काय शोधतेस तू? यात मी माझे कितीतरी वर्षांचे भिशीचे पैसे ठेवले होते. आता काय करू, काही सापडत नाही. थांब जरा. आणि बापरे, माझे दरवर्षीचे वाढदिवसाचे पैसे मी यात ठेवत होते आणि सगळ्या बहुतेक 500 आणि 1000च्याच नोटा होत्या. काहीच सापडत नाही. છાન છાન. તમે કેમ છો? બધી મજા જ છે. મિસ્ટર બહારગામ ગયા છે. મારા પાસે ક્રેડિટ કાર્ડ નથી કે ડેબિટ કાર્ડ નથી. હું બધી જગ્યા 500ની નોટ લઈને જાઉં છું તે તો કોઈ લેતા જ નથી. मग आणता कसं सगळं? બસ ઉધાર. हा. ડોક્ટર, દરજી, કિરાના, દૂધવાળો બધા જ કહે છે કઈ વાંધો નથી, પછી આપો. મને તો હવે આ જ ટેવ પડશે. छान. म्हणजे ही सवय झाली का तुम्हाला आता? कमलबेन, सोनी एक महिना राबो नी. छान. एकादशीच्या घरी शिवरात्र. अरे તમારા પપ્પા આવી ગયા, હું પછી આવીશ. हे बघ, आम्ही पैसे व्यवसायी वाटले नसते. नोटा मिळे कुणाला, नोटा मिळे कुणाला, आक्रंदतात कोणी मज नोटला मिळावी. हा बँक योग आहे, कुणाला नोटा मिळे कुणाला. काही करू पाहतो घडतो अनर्थ तेथे, काही करू पाहतो घडतो अनर्थ तेथे. माझे मही अजूनी अमोल आहे, माझे मही अजूनी अमोल आहे. नोटा मिळे कुणाला, नोटा मिळे कुणाला. वाटलं होतं 4 दिवस आराम मिळेल, पण नाही. काय सांगू, मला लाज वाटते सांगायला. काही सांगू नको. मला तुझे सगळे गुप्त खजिने नीट
माहिती होते. तेव्हा निवांतपणे सगळे पैसे गोळा करून एकदाचे बँकेत टाकले. पण पायाचे मात्र तुकडे झाले. आता बाबा खर्चायला काय? आता काय भाभी पॅटर्न. बँकेत प्रवेश करणं म्हणजे स्वर्गात प्रवेश करणे इतकं कठीण होऊन बसलंय. तिथे एक रिक्षावाला भेटला. त्याने आपल्या रिक्षाच्या पाठी लिहिलं होतं 50 रुपयात ह्या भागातल्या सर्व ATMचे दर्शन घडवीत म्हणून. पण कोणीही त्या अष्टविनायकांचं दूरदर्शन घेतलं. पण कोणीही प्रसन्न झाला नाही. रांगेत लोक रिकाम्या पोटी रिकाम्या हाती व्हॉट्सअप घेऊन उभे. बापरे. बाबा तुम्हाला सुद्धा तासन तास रांगेत उभं राहावं लागलं असेल ना? हो ग. तिथे एक बाई विचारत होती, मंगलसूत्र में काला मनी अलाउड आहे ना? एकाने भुकेने व्याकुळून चक्क रांगेत पिझ्झा ऑर्डर केला. काय रांगेत? हो. पत्ता काय सांगितला माहितीये? SBIच्या समोरच्या रांगेत नंबर 255. त्यातल्या त्यात घरातले सगळे पैसे बँकेत भरले. तेच एक समाधान. कसलं समाधान? 3 पदरी सोन्याची बोलमाळ करायची माझं किती वर्षांचं स्वप्न होतं. म्हणून दर महिन्याला 500, 1000 बँकेतल्या लॉकरमध्ये नेऊन ठेवत होते. लॉकरमध्ये? हो ना. आणि थोडी थोडकी नाही, गेली 5 वर्ष. म्हणजे चला आता लॉकरच्या रांगेत चला. पण आता माझ्या बोलमाळीचं काय होणार? मिळेल मिळेल. गोरमाळ मिळेल. आई गं, तुला सगळ्या गिफ्ट मिळतील. पण डेबिट कार्डने नाही तर क्रेडिट कार्डने. चालेल चालेल. आणि आई पेटीएम पण आहे की? छान छान. कमलताईंची बॅच मात्र लक्षात ठेवा हा. बोरमाळ बघायची आपल्याला. या नाटकामध्ये भाग घेतला होता कमलताई, सुहास रेगे, वैशाली जोशी आणि डॉक्टर रेशा राज. मी मंजुषाला विनंती करते की त्याने कमलताईंचा सत्कार करावा.